मोक्ष तो कशामुळे प्राप्त होतो? गीता भागवत करीती श्रवण, नवविधातल्या श्रवण भक्तीला महत्व द्यावं. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. आणि माऊलींचा खरं तर हा स्वभाव नसताना सुद्धा क्रांतिकारकपणे प्रतिज्ञा घेतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. असा श्रवण भक्तीचा महिमा सकल संत आम्हाला समजावून सांगतात. त्यामुळे चांगलं ऐकावं, चांगल्या ठिकाणी जाऊन बसावं, जे जे असेल उत्तम ते ऐकावं. श्रोतेहो, महाराष्ट्रात लाखो कीर्तनकार आहेत. आपण सगळ्यांची कीर्तन ऐकता. खरं सांगू का, हा कीर्तनकाराचा सन्मान आपण अनेक प्रकारचे हार घालून करतात. मी तर दरवेळी हार मानते या हारांसमोर मला, कारण हा ज्ञानोबा तुकोबांचा सन्मान आहे. तो त्यांचे ऋण आहेत आमच्यावर. आज महाराष्ट्रामध्ये आज आम्ही आहोत फक्त ज्ञानोबा तुकोबा, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांचे अनन्वित अत्यंत उपकार आहेत. म्हणून आपण या गादीवर इथे उभं राहू शकतो, इथं बसून आपण श्रवण करू शकतो. ती रसायन आहेत आमची जगण्याची, आम्ही जगूच शकत नाही त्यांच्या नामाशिवाय. एकही कीर्तन त्यांच्या अभंगाशिवाय, त्यांच्या ओवीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि ते होत असेल तर ते कीर्तन नाही. विठ्ठल उत्तम उत्तम ग्रंथांचं वाचन. जिजामाऊलींनी मांडीच्या सिंहासनावर पहिल्यांदा भगवंत छत्रपतींना बसवावं आणि आयुष्यातला पहिला राज्याभिषेक डोक्यावरती अश्रूंच्या धारा